चेंज मेकर्स जे तुमचं भवितव्य घडवू शकतात किंवा चेंज करू शकतात त्यांच्या आपण मुलाखती घेत असतो चेंज मेकर्समध्ये. मी आहे प्रेषित आणि 94.3 माय FM हा चेंज मेकर्स नावाचा उपक्रम आहे. छत्रपती संभाजीनगरमधील त्या मोठ्या लोकांचे इंटरव्ह्यूज आपण करतो जे तुमचं भवितव्य चेंज करू शकतात. आणि आज मी आलेलो आहे व्हेलॉसिटी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स जे छत्रपती संभाजीनगरच्या उस्मानपुरा या भागामध्ये आहेत. आपल्यासोबत असणार आहेत प्राध्यापक संतोष सोनवणे सर. त्यांच्यासोबत आपण गप्पा मारूयात आणि त्यांना पुढचे काही प्रश्न विचारूयात. सर Yes. जरा आम्हाला तुमच्याबद्दल माहिती सांगा ना. बर, मी प्राध्यापक संतोष सोनवणे, छत्रपती संभाजीनगरमधील उस्मानपुरा येथे आपले व्हेलॉसिटी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स म्हणजे VIP फिजिक्स नावाने क्लासेस आहे, ज्यामध्ये आपण 11, 12 नीट आणि JEE साठीचं प्रिपरेशन करून घेतो मुलांचं. छत्रपती संभाजीनगरच्या उस्मानपुऱ्यामध्ये असलेल्या या क्लासेसमधनं अनेक दैदिप्यमान असे विद्यार्थी घडलेले आहेत ज्याच्या पाठीमागे अत्यंत अग्रेसिव्हली शिकवणारे संतोष सोनवणे सर आहेत. सर, पहिलाच प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा की गेली किती वर्ष तुम्ही या शैक्षणिक सगळ्या गोष्टी करत आहात, क्लासेसमध्ये आहात? सर, मी साधारणतः 20 वर्षांपासून या शैक्षणिक क्षेत्रात आहे. खूप सर्व विद्यार्थी, वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी, चांगले, अयशस्वी आणि यशस्वी, मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला सिलेक्ट होणारे, रँकर्स, टॉपर्स अशा सगळ्या मुलांचा, पालकांचा अभ्यास करून आता मी या शैक्षणिक क्षेत्रात आणखी चांगलं कसं देता येईल आपल्याला याचा मी प्रयत्न करतो आहे. सर, VIP क्लासेसचा जो तुमचा स्वतंत्र असा सेटअप आहे, तुम्ही चेंज मेकर आहात, येस, भविष्य घडवता. मला प्रश्न असा विचारायचा की तुमचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता आणि क्लासेसच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली? खरं सांगायचं म्हणजे शैक्षणिक प्रवास अवघड असला तरी खूप इंटरेस्टिंग आहे, मजेशीर आहे. आणि मला वाटतं आपला इंटरव्ह्यू छोटा आहे आणि त्याच्यामुळे तो एवढ्यात मावणारा नाहीये. पण काही गोष्टी सांगायच्या झाल्या तर ऑफकोर्स मी एका ग्रामीण भागातून आहे. बेसिक नीड्सच्या जिथं चॅलेंजेस आहे त्या ठिकाणाहून मी आलोय. पण ज्यावेळेस मी प्रथमतः संभाजीनगर शहरात आलो तर छत्रपती संभाजीनगरमध्ये बेसिक ज्या गोष्टी नीड्स म्हणजे जेवण झालं किंवा राहणं याच्यासाठी झगडत असताना मी विचार केला अगोदर जे मुलं आहेत नीट JEE साठी प्रिपेअर करतात त्यांचं ट्युशन घ्यावं. अच्छा. आणि मग ट्युशन घेता घेता मला परत आणखी असं वाटायला लागलं आपण का या मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येकाला जाऊन शिकवण्यापेक्षा एका ठिकाणी आणून शिकवू नये. पण मग सुरुवातीला ह्या सगळ्या गोष्टी करणं अवघड होत्या, म्हणून मग मी वेगवेगळ्या क्लासेसवर इंटरव्ह्यू दिले आणि त्या क्लासेसमध्ये इंटरव्ह्यू दिल्यानंतर एका क्लासेसमध्ये माझं सिलेक्शन झालं आणि साधारणतः 12 वर्ष मी बाहेर इतर शिकवलं आणि त्याच्यानंतर माझा हा स्वतंत्र VIP फिजिक्स नावाचा क्लास काढला आहे. व्हेलॉसिटी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स असं तुमच्या क्लासचं Yes. नाव आहे. सर, हो. स्ट्रेंथ आपल्या क्लासची किंवा स्ट्रॉंग पॉइंट्स त्याला म्हणता येईल. इतर क्लासेसपेक्षा आपला क्लास वेगळा कसा आहे जो चेंजेस घडवून आणू शकतो विद्यार्थ्यांच्या भविष्यात? येस, तसं VIP फिजिक्सचे स्ट्रेंथ सांगायचे तर खूपच आहेत, बरेचसे पॉइंट्स आहेत, स्ट्रॉंग पॉइंट्स म्हणजे अधोरेखित करावेत असे पॉइंट सांगायचे झाले तर बेस्ट टीचिंग त्याचमुळं मुलात भरपूर परिवर्तन होतं आणि सोबतीला बेस्ट स्टडी मटेरियल आणि बेस्ट टीचिंग याच्यामुळे येणारे बेस्ट रिझल्ट्स सांगायचं झालं तर या वर्षीचा म्हणजे मागच्या वर्षीचा आपला नीट मधला रिझल्ट तर 180 आउट ऑफ 180 आहे. मग एवढ्या सगळ्या ह्या स्ट्रॉंग पॉइंट्स मुळेच आपण VIP फिजिक्स हा क्लास इतर क्लासेस पेक्षा वेगळा ठरतो. विज्ञानातलं भौतिकशास्त्र म्हणजे मी आहे असं भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं असेल. इतका दृढ आत्मविश्वास ज्या सरांचा आहे व्हेलॉसिटी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर, ते तुमच्या मुलांचं भवितव्य नक्की चेंज करू शकतील. आणि म्हणूनच माय FMने त्यांची निवड केलेली आहे ती चेंज मेकर म्हणून. मी आहे प्रेषित तुमच्यासोबत. सर, मनस्वी आभाराने खूप छान उत्तरं दिलीत आणि खूप छान पद्धतीने या गोष्टी विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्यात. भविष्यातल्या तुमच्या अधिक पुढे जाणाऱ्या आणि भव्य दिव्य क्लासेसचं स्वरूप असलेल्या इमारतीमध्ये आपण पुढची मुलाखत नक्की घेऊ असा आत्मविश्वास मला आहे. थँक्यू सर. खूप खूप धन्यवाद सर. 94.3 FM चे आणि प्रेषित सरांचे खूप खूप धन्यवाद सर्वांचे. व्हेलॉसिटी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स जे छत्रपती संभाजीनगरच्या उस्मानपुऱ्यामध्ये आहे त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचं भवितव्य चेंज केलेलं आहे, म्हणून ते आजचे आपले पाहुणे होते चेंज मेकरमध्ये. त्यांना भविष्यासाठी मनस्वी शुभेच्छा देऊया. थँक्यू व्हेरी मच.
हॅलो हाय नमस्कार, मी आहे 94.3 माय FM ची RJ सानिका आणि माय FM च्या चेंज मेकर्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आणि येस, उन्हाळा म्हणजे सुट्टी, मजा आणि थंडगार मस्ती, आणि याचेच सर्वोत्तम ठिकाण म्हणजे मराठवाड्यातील सर्वात मोठे आणि लोकप्रिय H2O वॉटर पार्क. चला तर मग आज गप्पा मारूयात या वॉटर पार्क मागच्या प्रवासाचे सुपर हिरोज गौरव भारुका सरांसोबत. सर नमस्ते. नमस्कार. थोडक्यात तुमच्या या प्रवासाबद्दल आणि या जर्नी बद्दल काय सांगाल? ही जर्नी सुरू झालेली 2007 ला. माझे जे बाबा होते म्हणजे माझे वडील, त्यांनी हा प्रकल्प घेतला होता की आपण औरंगाबादमध्ये असं काहीतरी निर्माण करू ज्याच्यामध्ये लोक इकडून मुंबईला जातात, पुण्याला जातात, लोणावळ्याला जातात. तर त्यांच्या डोक्यात असं आलं की बाई आपण काहीतरी औरंगाबादला निर्माण करूया. तर हे प्रकल्प त्यांचा होता आणि त्यांनी जागा घेतली. त्याच्यामध्ये खूप अडचणी निर्माण झाले, परमिशन्स घेतले. मग हे पूर्ण 34 एकराचा आमचा वॉटर पार्क आहे. जवळपास 34 ते 35 एकर जागा आहे. 2007 ला आम्ही सुरू केलं. बनवता 2008 ला हा सगळं पूर्ण तयार झाला. मग आम्ही याच्यामध्ये खूप सारे राईड्स, अट्रॅक्शन्स वाढत गेलो. जसं जसं पब्लिकचा डिमांड होता. दरवर्षी पब्लिक म्हणायची काहीतरी आम्हाला नवीन पाहिजे, नवीन मजा पाहिजे. आता हा छोटा दिसतोय. तर करत 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 आम्ही ही जर्नी पूर्ण आतापर्यंत आलो आणि जर्नी आताही सुरू आहे. आम्ही याच्या पुढेही आम्हाला खूप याच्यामध्ये एक्सपॅन्शनचे प्लॅन्स आहेत आणि एक फॅमिली डेस्टिनेशन म्हणून खूप फेमस झालेलं आहे आपल्या औरंगाबादमध्ये आणि दुसरं वेगळं ठिकाण आहे नाही. तर लोक नेहमी इकडे येतात. आणि हा जे वॉटर पार्क आहे H2O वॉटर पार्क, H2O म्हणजे वॉटरचा फॉर्म्युला आहे, पण आम्ही याला असं म्हणतो की H2O वॉटरचा फॉर्म्युला नाही, पण हे मजाचा फॉर्म्युला आहे. ओके सर, सो H2O वॉटर पार्कची मुख्य आकर्षणे काय आहेत? मुख्य आकर्षणे आमच्याकडे 40 फीट हाईटचे स्लाइड्स आहेत. वेव्ह पूल आहे, मराठवाड्यातला सगळ्यात मोठा वेव्ह पूल आणि किंवा एकच वेव्ह पूल, दुसरा वेव्ह पूल नाहीये संभाजीनगराच्या आसपास. वेव्ह पूल आहे. नवीन राईड आम्ही लावलेली आहे, आपण बघितलं असेल तर. आणि याच्यामध्ये जे लहान मुलापासून तर वयस्कर माणसापर्यंत सगळे एकच मजा करू शकता. असं कुठलीही राईडनी जे मुलं करू शकता आणि वयस्कर माणूस नाही करू शकत, वयस्कर माणूस करू शकतो आणि मुलं नाही करू शकत. असा हा पूर्ण पार्क डिझाईन केलेला आहे. आणि खूप निसर्गरम्य वातावरण आहे. डोंगराच्या पायथ्याशी आहे. वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट्स आहेत आजूबाजूला. दौलताबादचा किल्ला आहे, एलोराची लेणी आहे, कृष्णेश्वर मंदिर आहे, कुलताबादचं मंदिर आहे सुप्रसिद्ध. तर लोक तिकडे पण येतात. त्यांना असं वाटतं की काय मजा करावी, तर आमच्याकडे पण त्या हिशोबाने त्या निमित्ताने या रोडवर आल्यावर ते इकडे येऊन मजा करतात आमच्या वॉटर पार्क मध्ये. ओके, तर हे होते गौरव भारुका सर. बट येस, याच वॉटर पार्कचे दुसरे सुपर हिरो म्हणजे गोपाल भारुका सर. चला तर मग यांच्याशी गप्पा मारूयात. तर सध्या आपल्यासोबत आहेत गोपाल भारुका सर. तर नमस्ते. नमस्ते. सो व्हाट आर द मेन USPs ऑफ दिस वॉटर पार्क? H2 वाटर पार्क का सबसे बड़ा USP है इसकी प्राकृतिक खूबसूरती. आप शहर में कहीं भी जाते हैं तो वही भीड़ होती है, वही पोल्यूशन होता है. ये वाटर पार्क एक बहुत नेचुरल सेटिंग में बना हुआ है. यहाँ से वैलीज है, पहाड़ है, बहुत फेमस देवगिरी फोर्ट है यहाँ पे. तो जब आप यहाँ पे आते तो आपको बहुत सुकून मिलेगा. तो ये एक परफेक्ट कॉम्बिनेशन है. लोगों को यहाँ पर आके वो लोग वाटर पार्क का बहुत थ्रिल, पूरा रोमांचक राइड्स भी यूज कर सकते हैं और एट द सेम टाइम वो लोग यहाँ का प्राकृतिक खूबसूरती और एक सुकून में भी अपनी फैमिली के साथ टाइम बिता सकते हैं. ओके सर, वैसे आपने आजू बाजू बहुत ज्यादा वाटर पार्क्स एंड लोकेशंस है, बट H2O वाटर पार्क में ऐसा क्या डिफरेंट है चाहे लोग इधर आए और एंजॉय करें, और आपने ऐसा क्या चेंज किया है? जी, वाटर पार्क में यहाँ पे हम लोगों ने वाटर सस्टेनेबिलिटी और सेफ्टी मेजर्स पे बहुत ज़्यादा ध्यान दिया है. हमारा पूरा पानी रेन वाटर हार्वेस्टिंग से आता है. हम लोग वही पानी को रिसाइकिल करते हैं. हमारा स्टेट ऑफ द आर्ट फिल्ट्रेशन यूनिट है. संभाजी नगर एक हिस्टोरिकल सिटी है. यहाँ से बाहर से लोग आते हैं, तो वाटर पार्क आके सिटी से थोड़ा दूर होने के कारण वो लोग यहाँ, हमने बहुत अच्छा एक रिजॉर्ट बनाया है जो पूरा प्राकृतिक थीम पे ही है. तो यहाँ पे रुकने की भी व्यवस्था की गई है. और औरंगाबाद शहर वालों के लिए कोई ऐसा स्थान था ही नहीं जहाँ पे ये लोग जाके वीकेंड पे किसी तरीके का फैमिली टाइम या फ्रेंड्स के साथ जाके थोड़ा चिल कर सके. इसके लिए बॉम्बे, पूना यहीं जाना होता था. तो हमने सोचा औरंगाबाद में क्यों नहीं ऐसी जगह बनाई जाए जहाँ पे लोग पूरे फैमिली के साथ, फ्रेंड्स के साथ आके यहाँ पे एक बहुत अच्छा टाइम बिता सके. ओके सर, थैंक यू सो मच. थैंक यू वेरी मच. छत्रपती संभाजीनगरच्या भवितव्यामध्ये जो नवा बदल घडवून आणू शकतात ते आहेत छत्रपती संभाजीनगरचे चेंज मेकर्स. आणि म्हणून माय FM तर्फे आम्ही हे सुरू केलेलं आहे की हे जे चेंज मेकर्स आहेत
त्यांची तुम्हाला ओळख करून देणे. आज आम्ही आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा भागातील SDA या स्कूलमध्ये आणि आज आपण गप्पा मारणार आहोत त्याचे तरुण संचालक श्रीयुत पंकज ढाकणे सरांसोबत. सर, मनपूर्वक स्वागत तुमचं. पहिला प्रश्न जो विचारायचा आहे तो असा की या शाळेमध्ये जेव्हा आपण एंटर होतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की निसर्गरम्य परिसर आहे, आजूबाजूला वाहनांचा आवाज नाहीये, मुलं शांतपणे शिकतायत, खेळतायत. सर्वांगीण विकास आपल्या मुलांचा व्हावा या दृष्टिकोनातनं आणि अकॅडमिक एक्सलन्स त्यांच्यामध्ये यावं यासाठी आपण काय प्रयत्न करतो सर? जसं तुम्ही बोललाय सर की निसर्गिक समजा आजूबाजूला आपलं जे क्षेत्र आहे ही जे आहे ते आमच्या वडिलांची दूरदृष्टी होती. कारण की त्यांचं कसं होतं की जेव्हा आपण स्कूल ओपन करतोय त्यांचं असं म्हणणं होतं की गरीब घरातल्या मुलाला कसं आपण उत्तम दर्जाचं शिक्षण देऊ यासाठी त्यांनी मेहनत केलेली आहे आणि तेच आपल्या शाळेचे फाउंडर प्रेसिडेंट आहे. क्या बात. आता शाळा ज्या आहेत त्या डिजिटली पुढे जात आहेत. सो डिजिटल चेंजेस आपल्याला दिसत आहेत. AI सारखं एक नवीन हो, टूल हो. आता मार्केटमध्ये आलेलं आहे. सो याचा शिक्षणामध्ये कसा वापर करून घेतो आपण SDA स्कूलमध्ये? बेसिकली पहिला प्रश्न असा असायला पाहिजे, SDA स्कूल स्टँड्स फॉर? सर, आपली महाराष्ट्र जी आहे ही संतांची भूमी आहे Correct. आणि घरामध्ये कसं आध्यात्मिक वातावरण असल्यामुळे SDA म्हणजे संत ज्ञानेश्वर अकॅडमी असं आमच्या वडिलांनी 2010 साली वडील आणि आमचे काका ज्ञानेश्वर ढाकणे सर जे आपल्या संस्थेचे सचिव आहे त्यांनी असा विचार करून आपल्या शाळेची स्थापना केलेली आहे. आणि मग आता डिजिटल वाला जो प्रश्न होता त्याचं की हो, त्याला हो. कसं आपण याच्यामध्ये सर्वसमावेशक दृष्ट्या वापरलं? जसं तुम्ही बोललाय डिजिटल हा नेमकी शब्द जेव्हा सर्वांना कळाला ते कोविडमध्ये. करेक्ट. जेव्हा कोविड पॅन्डेमिक आला होता तेव्हा सर्व जे काही ऑनलाईन आपलं शिफ्ट केलं होतं, जसं तुम्ही झूम मीटिंग म्हणा, मायक्रोसॉफ्ट टीम्स म्हणा, यावरती आपण शिफ्ट झालोय, तेव्हा सर्वांना कळालं डिजिटल म्हणजे काय आणि याचा आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये काय फायदा करून घेऊ शकतो. आणि AI जे आहे हे आपल्याला विद्यार्थ्यांसाठी तेवढंच कामाचं आहे आणि शिक्षकांसाठी पण फार मोलाचं योगदान आहे. करेक्ट. सो जर आपण असं म्हटलं की बाबा शाळांमध्ये शिस्त असायला पाहिजे, विद्यार्थ्यांना शिस्त असायला पाहिजे, कारण मी ज्या पिढीमध्ये शिकलोय आणि तुम्ही ज्या पिढीमध्ये शिकलाय तिथे शिक्षकांच्या हातात छडी असायची. हो, बरोबर. आता छडी नाही. सो मग ही शिस्त या शाळेमध्ये कसं त्याचं पालन केलं जातं आणि त्यासाठी तुम्ही वेगळे प्रयत्न काय केले? जसं तुम्ही बोललाय तुमच्या पिढीमध्ये छडीचा वापर केला जायचा, आता ते जे आहे पूर्णपणे बंदच झालेलं आहे. तर इन्स्टेड ऑफ पनिशमेंट आम्ही काय करतो, मुलांना जवळ बसून त्यांच्या बिहेवियर बद्दल, त्याच्यानंतर त्यांचे काय म्हणतात त्याला मॉनिटरिंग जे करतात ते आम्ही यशस्वीरित्या आमचे जे शिक्षक वगैरे आहेत तसंच प्रिन्सिपल आहे आमच्या स्कूलच्या हे प्रत्येकी वैयक्तिक लक्ष देऊन मुलांच्या सर्वांगीण विकासाबद्दल काम करतात. क्या बात. सर, शाळेचं एक महत्वाचं जे लक्षण आहे की ही शाळा चांगली का आहे, या शाळेतले शिक्षक बेस्ट आहे. सो आपला टीचिंग स्टाफ, आपल्या प्रिन्सिपल मॅम ज्यांचा तुम्ही आता उल्लेख केला, यांच्याबद्दल काय सांगणार की आपण ही एक एक हिरा निवडला कसा? जे ऍक्च्युली आहे सर, आमचे वडील जे आमच्या स्टाफला म्हणायचे नवरत्नांचा दरबार. अरे बापरे. म्हणजे स्टाफ जो आहे फार हायली क्वालिफाईड, तसेच खूप सपोर्टिव्ह, म्हणजे जो डायरेक्टर बॉडीला सुद्धा सपोर्ट करतो आणि विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त कसं आपण मुलाचं मार्गदर्शन देऊ कायम याच्यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करतात. पंकज ढाकणे सरांच्या काही गोष्टींना सॅल्यूट करायला पाहिजे आणि म्हणून हे छत्रपती संभाजीनगरचे चेंज मेकर्स आहेत. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. हॅलो, हाय. 94.3 माय FM ची मी आहे RJ सानिका. माय FM च्या चेंज मेकर्सच्या पुढच्या सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करते. आणि येस, आज आपण अशा ठिकाणाबद्दल बोलणार आहोत जिथे कपडे म्हणजे नुसती फॅशनच नाही तर तो एक अनुभव आहे. आणि ते ठिकाण म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगर मधलं राधास्वामी गाऊन हाऊस. इथल्या प्रत्येक गाऊनची एक खास कथा आहे. चला तर मग जाणून घेऊयात. हॅलो, हाय सर, नमस्कार. थोडक्यात नमस्कार. तुमच्याबद्दल सांगा आणि या बिझनेसची तुमची जर्नी कशी स्टार्ट झाली त्याबद्दल काय सांगाल? माझं नाव तुषार जाजू आहे. मी या बिझनेसमध्ये माझं 10th कंप्लीट झाल्यानंतर आलो. फॅमिली बिझनेस असल्यामुळे मार्क्सचा थोडासा अपडाऊन असल्यामुळे फॅमिली बिझनेसमध्ये घरच्यांनी लगेच अप्रोच केला की बाबा तू सायमल्टेनियसली तुझं बिझनेस पण कर आणि तुझं एज्युकेशन पण कर कम्प्लीट. मी मागच्या 25 वर्षापासून कंटिन्युअसली या बिझनेसमध्ये फुल डेडिकेशनने आहे. मी बिझनेससोबत माझं एज्युकेशन पण कम्प्लीट केलं. माझं MBA कम्प्लीट झालं, BCom कम्प्लीट झालं, हे सगळं सोबतच्या सोबत बिझनेस पण मेंटेन करता झालं आहे कम्प्लीट.
ओके. सो राधास्वामी गाऊन हाऊसची ही संकल्पना कशी सुचली आणि हा जो बिझनेस आहे तो केव्हापासून सुरू झालाय? हा बिझनेस मागच्या 35 वर्षापासून रन करतोय आम्ही. या बिझनेसची सुरुवात जी झालेली आहे ती वडिलांनी सुरुवात केलेली आहे. ज्यावेळेस गाऊन ही संकल्पना खूप नवीन होती आणि त्या प्रचलनात आणण्यासाठी आमच्या वडिलांचा खूप मोठा वाटा आहे या शहरात. आम्ही सुरुवातीला जेव्हा गाऊन बनवायचो ना, तर गाऊनमध्ये बेसिक 2-3 प्रकार चालायचे आणि त्या फुल फ्लेजमध्ये चालायचे. म्हणजे त्यावेळेस खूप जणांना हे माहीत नव्हतं की गाऊन नेमकं काय असतात. त्या पिरियडपासून आमचे बिझनेस आहे या लाईनमध्ये. ओके. तुमच्याकडे कोणते असे खास कलेक्शन असतात जे की कस्टमरला खूप आवडतात? आमच्याकडे गाऊनची ना टॉप टू बॉटम रेंज आहे कम्प्लीट. स्पेशल कलेक्शनमध्ये जर तुम्ही विचार केला तर 1 वर्षाच्या मुलीपासून तर टिल लास्ट साईज टोटल कम्प्लीट गाऊनची व्हेरायटीज. फॅब्रिकमध्ये विचार केला तर जीन्समध्ये, लिननमध्ये, डेनियममध्ये, त्याच्यानंतर कॉटन, चिकन, असे जवळपास 150 पेक्षा आमच्याकडे जास्त व्हेरायटीज आहेत. स्पेशली आमचा टार्गेट कस्टमर असा आहे की जो दिवसभर काम करताना गाऊनमध्ये खूप कम्फर्टेबल आहे आणि त्याला ड्युरेबिलिटी हवी आहे. त्या टाईपचं आमच्याकडे कस्टमर फार चांगल्यापैकी जुडलेलं आहे. आणि सेकंड थिंगमध्ये एक ज्या मुली असतात ज्या न्यूली गाऊन यूज करायला सुरू करतात तर त्यांना थोडंसं ऑकवर्ड वाटतं गाऊन वापरायला. तर त्या टाईपच्या गाऊनमध्ये आमच्याकडे अशी व्हेरायटीज आहेत की जे वन पीसला वन पीसची जशी व्हरायटी असते त्या व्हरायटीसारखे आमच्याकडे गाऊन्स आहेत की जे मुलीसुद्धा वापरू शकतात आणि गाऊन वापरायला ऑकवर्ड नाही वाटत. ओके. म्हणजे सध्या गाऊन मध्ये पण खूप सगळ्या व्हरायटीज हो. अवेलेबल आहेत तुमच्याकडे. सो फॅशनच्या या क्षेत्रात तुम्ही दर्जा आणि ट्रेंड याचं संतुलन कसं राखता नेमकी? याच्यात सगळ्यात मोठा ना आमचा इथिक्स हा पार्ट महत्वाचा आहे. ट्रेंडमध्ये नवीन नवीन ट्रेंड निघतंय, नवीन नवीन कापड निघतायत. येणाऱ्या कापडाचं काही गॅरंटी असते, काही गॅरंटी नसते. याच्यात आमचं ना एक फिक्स पॉलिसी इथिक्सची आहे. खूप व्हरायटी अशा आहेत की ज्या कमी टिकणाऱ्या असतात पण ट्रेंडच्या हिशोबाने चालू ठेवायच्या असतात आणि खूप व्हरायटी अशा आहेत की ज्या ट्रेंडमध्ये आहेत पण ड्युरेबल पण आहे. तर आम्ही मेनली काय करतो, फॉर एक्झाम्पल काही फॅब्रिक्समध्ये आम्ही आमच्या चॉईसमध्ये कंपनीकडनं मेक टू ऑर्डरमध्ये प्रोडक्ट बनवून घेतो. म्हणजे आम्हाला काही फॅब्रिक्स अशा फिक्स माहिती आहे की याच्यामध्ये कंप्लेंट्स नाही आहे, याच्यामध्ये कस्टमरला फिलिंगचा रिप्लाय चांगला आहे किंवा त्यांना त्या क्वालिटीचे एक्सपेक्टेशन प्लस ट्रेंड दोन्ही मेंटेन होतात. आमच्या इथिक्स या पार्टमध्ये क्लिअर होतो हा पार्ट. ओके. जसं की तुम्ही आता म्हणालात की तुमच्याकडे गाऊनच्या सगळ्या व्हरायटीज आहेत, राईट? सो गाऊनची फिटिंग आणि फॅब्रिक सिलेक्शन करताना कोणत्या गोष्टी नेमकी लक्षात ठेवाव्या लागतात? हे बघा, त्याच्यात ना सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ज्या बिझनेसमध्ये तुम्ही आहात, जसं आम्ही गाऊन या क्षेत्रात आहोत, या बिझनेसमध्ये आम्हाला खूप डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी माहिती आहे. फिक्स साईजचं स्टँडर्ड असतं. जसं तुम्ही नॉर्मल साईजमध्ये गाऊन घ्यायला घेताल तर त्याचे शोल्डर किती पाहिजे, त्याची साईज किती पाहिजे, हाईट किती पाहिजे, घेर किती पाहिजे, ते फिक्स पाहिजे. तुम्ही जर मोठ्या साईजमध्ये घ्यायला गेलात तर खूप मोठ्या साईजचा गाऊन असला आणि शोल्डर मोठे असले आणि त्याचा घेर फार कमी असला तर तो सुद्धा नाही चालत. तर या कंडिशनमध्ये आम्ही एक गोष्ट मेंटेन करतो की एम साईजपासून एस साईजपासून तर 4XL 5XL पर्यंत साईज मेंटेन आहे. पण त्या कम्प्लीट साईजचं स्ट्रक्चर मेंटेन आहे. म्हणजे आमच्या शॉपमध्ये जर तुम्ही आलात ना तर एल साईजचा गाऊन घेण्यासाठी तर एल साईजचा तुम्हाला फिक्स स्ट्रक्चर पाहायला भेटेल. एक्सेल घ्यायला तर एक्सेल साईजचा फिक्स स्ट्रक्चर पाहायला भेटेल. 1 वर्षाच्या मुलीच्या साईजचा गाऊन घ्यायला आला तर 1 वर्षाच्या हिशोबाने त्याचा शोल्डर साईज घेर मेंटेन असेल. ते टोटल स्ट्रक्चर मेंटेन करावं लागतं. या गोष्टीसाठी कस्टमरला खूप डिटेल माहीत नसतं. तो पार्ट आहे दुकानदाराचा की तुम्हाला जो प्रोडक्ट लागतोय तो प्रोडक्ट तुम्हाला प्रॉपर मॅच झाला पाहिजे. खूप वेळेस कॉस्ट मॅटर करत नाही. खूप वेळेस असं वाटतं की नाही कमी रेंजचा आहे तर चांगला पाहिजे की म्हणजे चांगला असेल की नाही. आमच्याकडे कमी रेंजचा जरी गाऊन घेतला तर तुम्हाला फिटिंगसाठी खूप परफेक्ट बसेल. आम्ही त्या सिलेक्शन करताना तुम्हाला दोन्ही सजेशन्स देतो की हा जर गाऊन घेतला तर हा प्रॉपर फिटिंगचा, हा घेतला तर फार लूज आहे. तर त्याच्यामध्ये कस्टमर आमच्याकडे खूप हॅपी होतो की तुम्ही आम्हाला प्रॉपर जो साईजला दिला तो खूप छान बसतोय आणि व्यवस्थित वाटतोय तो फिलिंगला आणि लाईफला पण. तर हे होते आपल्या छत्रपती संभाजीनगरचे चेंज मेकर्स. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये.